महाराजांची कीर्ती त्यावेळेलाही पण साऱ्या जगामध्ये पसरत होती. त्यावेळेला वृत्तपत्र होती फ्रान्समध्ये, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये. महाराजांनी श्रुतेवर घातलेला छापा आणि इतर केलेले पराक्रम तिकडच्या वृत्तपत्रातनं त्यावेळेला छापून येत होते. एक अलौकिक महापुरुष म्हणून त्यांना लोक आता ओळखत होते. त्यांची तुलना कोणाशी करायची? अलेक्झांडरशी करायची का सेल्युकस निकेटरशी करायची? त्यांची तुलना फक्त शिवाजी महाराजांचीच होऊ शकते आणि शिवाजी महाराजांची तुलना फक्त भगवान गोपाल कृष्णाची होऊ शकते. एवढं अलौकिक विलक्षण तेज बुद्धीचं, प्रतिभेचं आणि चारित्र्याचं हे त्यांच्या तलवारीमध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये सामावलेलं होतं. आणि ते पाहून महाराष्ट्रातले विरागी संत महंतही पण भारावले. आणि महाराजांना राज्याभिषेक करायचा दिवस जवळ आला. राज्याभिषेक करण्याकरता महाराजांनी सारी तयारी सुरू केली. पण ती कशी केली? वास्तविक स्वतः शिवाजी कधी कोणाला म्हटलं नाही की आता आमच्या उरकाने घ्यावं तरी. ते अगदी अलिप्त होते, ते अगदी विरक्त होते, ते अगदी निष्प्रभ होते, ते निर्व्यसनी होते, अगदी विरक्त. खरं म्हणजे ते संतच व्हायचे. पण केवळ राजकारणाचा परमेश्वराने भार सोपवला म्हणून महाराजांना हातात तलवार धरावी लागली. नाहीतर ती विरागी ऋषीमुनीच होते. आणि त्याच वेळेला एक महान विद्वान पुरुष काशी क्षेत्रातनं महाराष्ट्रात आला. त्याचं नाव गंगाधर भट्ट उर्फ विश्वेश्वर भट्ट उर्फ गागा भट्ट हे त्यांचं नाव. भट्ट हे त्यांचं आडनाव आहे. म्हणजे माझं जसं आडनाव पुरंदरे आहे ना, तसं त्यांचं आडनाव किंवा आपलं काय आडनाव आहे तसं त्यांचं आडनाव भट्ट हे आडनाव आहे. ते महाराष्ट्रीय आहेत. पैठणला त्याचं घर होतं, आजही आहे. आणि ते महाराष्ट्रात त्यांचे आजोबा हे काशी क्षेत्रात जाऊन राहिले, रामेश्वर भट्ट. त्यामुळे ते काशीचे नागरिक झाले. नाही तर ते मराठीचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण विश्वामित्र गोत्रोत्पन्न असा महाराष्ट्रातला पंडित आहे. अत्यंत पंडित आहे. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यातले काही थोडे नाही सापडत आहेत, बाकी सगळे ग्रंथ सापडलेत. समय नाही सापडला आहे, शिवारकोद आहे सापडला आहे, शिवराज्यस्तुती सापडला आहे, शिवराज प्रशस्ती सापडला आहे, राज्याभिषेक प्रयोग सापडला आहे, रांका प्रवेश सापडला आहे, कर्मकांड मीमांसा सापडला आहे. सगळे ग्रंथ आज त्यांचे काही सोडून बाकी सापडलेले आहेत. अत्यंत विद्वान मनुष्य आहे. काशी क्षेत्रातला अग्रपूजेचा मान यांचा होता. ते महाराजांच्याकडे रायगडला आले. नाशिकला ते आले तर त्यांना आणण्याकरता शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली. ते रायगडावरून दाखल झाले. पूर्वी 10 वर्षापूर्वी ते आले होते आणि त्यांचा जवळजवळ 1 वर्षभर मुक्काम स्वराज्यात आहे. इसवी सन 1663 गागा भट्ट महाराष्ट्रात आलेले होते. उत्तम मराठी. आज त्याचे वंशज आहेत. आम्ही गेलो होतो, त्यांच्या घरचे लोक माझ्या ओळखीचे आहेत. आत्ताचे जे वंशज आहेत ना, गागा भट्टांनी लग्न केलेलं नसावं, त्यांच्या भावाचं लग्न झालेलं आहे, त्यांचे वंशज आहेत. गागा भट्ट विरक्तच आहे. त्यांनी पुढे तर संन्यासच घेतला. चतुर्थाश्रमाचा मी स्वीकार करतो म्हणून त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घ्यायचा म्हणजे काहीही आपल्याजवळ ठेवायचं नाही. इतकं नाही, आपण नेसतो ना वस्त्र तर ते गुंडाळायचं खोचायचं, त्याला सुद्धा गाठ मारायची नाही. गाठ मारणं म्हणजे संग्रह करणं. आणि संन्याशांनी संग्रह करायचा नाही. पैसा कशाचाही संग्रह करायचा नाही. तो विरक्त आहे. इतकं नाही, त्याने आपलं जानवही तोडून टाकायचं. केस शेंडी सकट काढायचे. फक्त अंगावरती ते भगवस्त्र परिधान करायचं आणि परमेश्वराचं नारायण नारायण म्हणून परमेश्वराचं स्मरण करायचं. काही मागायचं नाही, काही कोणी दिलं तरी घ्यायचं नाही. असं नंतर ते तो संन्यासही घेतला आहे. राज्याभिषेकाच्या नंतर त्याचा तो संन्यास. पण ते आले आणि त्यांनी हा स्वराज्याचं रूप पाहिलं. 10 वर्षापूर्वी ते आलेले होते. आणि मग शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांनी म्हटलं की शिवबा राज्याभिषेक झालाच पाहिजे. गागा भट्टांना आणि या सगळ्या लोकांची कल्पना ती इतकी भावली की राज्याभिषेक झालाच पाहिजे.
आणि राज्याभिषेक हा एक संस्कार आहे. तसा लग्न हा एक संस्कार आहे. आपण कदाचित म्हणाल की ब क ती कोणी चिमणी तिच्यावरती आमचं प्रेम आहे. तुमचं लाख प्रेम असेल, संस्कार झाल्याशिवाय मान्यता नाही. आणि म्हणून त्याच्याकरता संस्कार व्हावा लागतो. मग ते तुम्ही रजिस्टर करा, नाही तर वैदिक पद्धतीने करा, पण संस्काराची महती सर्व धर्मात आहे, सर्व राष्ट्रात आहे. तर तो राज्याभिषेक हा विधी झाला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी त्यांनी आग्रह केला. महाराज नको म्हणायला लागले, नाही नाही नाही. पण लोकांचा आग्रह, आऊसाहेबांचा आग्रह की आता संस्कार कर्तव्य म्हणून तुम्हाला केला पाहिजे, नाही तर लोक तुम्हाला फक्त राज्यकर्ता समजतील. राजा होण्याकरता संस्काराची आवश्यकता आहे. आणि तुम्ही राजा झाल्याशिवाय जग तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. लोकसंस्थेला उत्तम दर्जाचा ॲडमिनिस्ट्रेटर आहे, पण राजा म्हणणार नाही. म्हणून राजा ही पदवी अत्यंत मोलाची आहे, कर्तव्याची आहे. म्हणून राज्याभिषेक झालाच पाहिजे. आणि राज्याभिषेक ठरला, मुहूर्त ठरला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सर, शनिवार पहाटे 5:30 वाजता. त्याच्या आधी 2 विधी आहेत, राज्याभिषेक आणि राज्यारोहण. आपल्याकडे लग्नाचं जे 2 विधी आहेत ना, एक सप्तपदी लाजा होम हा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. आणि त्याच्या आधी सर्व जनतेकरता मंगलाष्टक, चंद्रा सवे रोहिणी, ती नेहमीच असते, उभीच आहे ती तुमच्या आमच्याकरता. ते 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 तो वेगळा विधी, तो सगळ्यांच्याकरता. आणि हा धार्मिक विधी अत्यंत पावित्र्यानं अग्नीच्या साक्षीनं तो करायचा आहे. धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी नातिचरामी नातिचरामी. अहो केवढी प्रतिज्ञा आहे ही, केवढी मोलाची आहे ही. धर्म अर्थ काम या तिन्ही बाबतीमध्ये मी अतिशय निष्ठेनं वागेन, निष्ठेनं वागेन, निष्ठेनं वागेन, ही ती प्रतिज्ञा आहे. तसंच राज्याभिषेकाचं सुद्धा आहे. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला. आनंदी आनंद, स्वातंत्र्याचा महान सोहळा आहे. 15 ऑगस्टला आपण करतो का असं? 26 जानेवारीला तुम्ही आम्ही काही गोड खातो का घरी? दोन्ही आपल्या हातचे राज्याभिषेका इतकेच महत्त्वाचे दिवस आहेत. 15 ऑगस्टचे जे महत्त्व आहे ना ते राज्याभिषेकाला आहे. राज्याभिषेकाला जे महत्त्व आहे ना ते आपल्या 15 ऑगस्टला आहे. निदान एक चिमूटभर तरी साखर तुम्ही आणि मी आपण खाल्ली पाहिजे घरी. गरिबी आहे का घरी? गरिबी आहे का? मग एक चिमूटभर साखर महाग नाही. आणि ती साखर खात खात म्हणलं पाहिजे मी मुक्त आहे, मी मुक्त आहे. माझे राष्ट्रपती, माझा राष्ट्रध्वज, माझी संसद, माझी घटना, माझं सैन्य, माझा तोफखाना, माझा आरमान, माझी राजधानी, मी मुक्त आहे, मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे. हा आनंद आपण 15 ऑगस्टला साजरा केला पाहिजे. हो केला पाहिजे. आपण त्या दिवशी दुपारी फक्त पत्ते खेळतो, फक्त पत्ते खेळतो. नाही, त्याचं पावित्र्य महत्त्व इतकं मोठं आहे. शिवाजी महाराजांच्याही राज्याभिषेकाचं महत्त्व तेवढंच मोठं आहे. आणि राज्याभिषेकाचा सोहळा जवळ यायला लागला. हे शिवाजी महाराजांनी काय वेगळीच आहे तो. आता राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली आणि महाराजांच्या मनात एक विचार आला. राज्याभिषेक जवळ येतोय. मी आताच बोललो 6 जून 1674 हा राज्याभिषेकाचा तारखेप्रमाणे दिवस आहे. आणि महाराज रायगडावर बसले असताना त्याने डोक्यात एक विचार आला की आपल्या पूर्वेला म्हणजे रायगडावरनं पूर्व दिशेला एक किल्ला आहे. तो आपल्यापासून आत्ताचं माप सांगतो 43 किलोमीटरवर आहे. नाही इतकं तो काय डोंगराचं जायचं आहे काय 43 म्हणजे काय जवळ आहे. 30 मैलसुद्धा नाही, इतकं जवळ आहे. पण तो बादशाहच्या ताब्यात आहे अजून, विजापूरच्या बादशाहच्या, आदिलशहाच्या. तो घेतला पाहिजे, घेतला पाहिजे. पण स्वतः जायची काही गरज आहे का? महाराज स्वतः युद्धाला निघाले. दिनांक 23 एप्रिल 1674. 6 जूनला राज्याभिषेक आहे बरं. आणि 23 एप्रिलला हे रायगडावर उतरले सैन्य घेऊन. त्या किल्ल्याचं नाव केंजळगड. हा किल्ला वाई तालुका आणि भोर तालुका याच्यामध्ये एक डोंगराची रांग जाते. त्या डोंगरावरती आहे, त्यावेळेला होता, आत्ताही पण आहे. अलीकडं भोर, पलीकडं वाई.
मधल्या डोंगरावर तो किल्ला आहे, डोंगरी किल्ला आहे. आणि तो किल्ला घेण्याकरता महाराज गेले. आणि 24 तारखेच्या रात्री शिवाजी महाराजांनी स्वतः अहो एखादी तलवारीची फटकारी बसा आणि काही वेडोकडं झालं असतं तर नाही, हे अगोदर आत्ता तरी कशाला बोलायचं. पण महाराज होते त्या विश्वासाने चालले होते. मला कौतुक वाटतं ते आऊसाहेबांचं, जिजाऊसाहेबांचं. त्यासुद्धा काही शिवाजी महाराजांना असं म्हणाले नाहीत की शिवबा अरे तुझं तर लग्न निघाल्यासारखं आहे राज्याभिषेक म्हणजे. आणि आता राज्याभिषेक इतका तोंडावर आलेला असतो ना, तू 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 त्या किल्ल्यावर जातो स्वतः तलवार घेऊन. कोणीही जातील ना, हे ते आनंदाने जातील, तू कशाला जातोस. नाही, महाराज स्वतः निघाले. हा इतिहास आम्हाला माहीत नाही. दिवाळी आली की आम्ही दिवाळीला जोडून अलीकडं पलीकडं 10-10 दिवसाच्या रजा घेतो. शिवाजी महाराजांनी ऐन लढाईत, मागे ते मला कुणीतरी विचारलं, ऐन लढाईत दिवाळीच्या दिवसात मोहिमा केल्या. हे कल्याण भिवंडी आहे ना, हे महाराजांनी ताब्यात घेतलं. त्या दिवशी काय तिथी होती, अश्विन वद्य द्वादशी म्हणजे वसुबारस दिवाळीतली. आणि माणसं लढतायत, त्यांना नाही दिवाळी, त्यांना नाही वाटत की आपल्या घरी करंजे केलेत म्हणून, आपल्या घरी लाडू केलेत, पोरं नाचतायत आनंदाने, आपण इथे कौतुक पाहावं. आपल्या स्वतःच्याच हाताने आपल्या बायकोचं कुंकू पुसायचं आणि रणांगण गाजवायचं. कोणता हा धर्म आहे? हा क्षात्र धर्म आहे. स्वातंत्र्येण स्वधर्मेण नित्यम शस्त्रैश्च जीवनम. राष्ट्रभावोन्मुखतासु महाराष्ट्राची संस्कृती. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की कर्तव्याकरता सण नाही, वार नाही, काय पाहायचं नाही, त्या कर्तव्याला धावून जायचं. महाराज हे असेच आत्ता चालले विशाळगड, आपला केंद्रगड घ्यायला. केंद्रगडावर तिने हल्ला चढवला 24 तारखेला रात्री, मध्यरात्री हल्ला केलेला आहे. केंद्रगड घेतला, स्वतः लढलेत, स्वतः हातात तलवार ढाल घेऊन लढलेत, घेतला किल्ला घेतला. आणि मग रायगडला परत आले. आणि जर काही वेळावाकड झालं असतं तर तुमच्या राज्याभिषेकाचं काय झालं असतं? तुमचं ते सिंहासन 36 मण वजनाचं, त्याचं काय झालं असतं? ती म्हातारी रडत बसली ना, जिजाऊ साहेब की माझं एकुलते एक लेकरू. पण मला खात्री आहे तसं झालंच नाही. झालं असतं तरी जिजाऊ साहेब रडल्याच असतं, कारण ती आईच तशी, तो मुलगाच तसा. आणि रायगडावरती आता राज्याभिषेकाची ऐन तयारी सुरू झाली. केवढा सोहळा, केवढा आनंदाचा सोहळा. अरे तो स्वातंत्र्याचा सोहळा आहे. आणि स्वातंत्र्य गोष्ट इतकी मोलाची आहे की ती कोणत्या तराजून टाकायची, कसं वजन करायचं तिचं. तेव्हा जो तराजू असा हवा आहे ना, तर त्याला पारडी लावायला पाहिजे. एका बाजूला इंद्र सभेचं आणि दुसऱ्या बाजूला स्वर्ग लोकाचं पारडं लावायला पाहिजे. आणि तो तराजू टांग्याला हवा कल्पवृक्षाच्या फांदीला. आणि मग तुमचे त्रैलोक्याची सौख्य एका पारड्यात टाका आणि नंतर दुसऱ्या पारड्यात स्वातंत्र्य टाका. ते स्वातंत्र्याचं पारडं इतकं जड होईल की त्रैलोक्याचं सौख्य आभाळात उधळलं जाईल. इतका विलक्षण हा सोहळा आहे, आनंदाचा आहे. ते स्वातंत्र्य तुमच्या आमच्या स्वाधीन जे स्वराज्य करता आत्ता मेले गेले 60-70 वर्षापूर्वी, त्यांनी ते स्वातंत्र्य आपलं स्वाधीन केलेलं आहे. कोणी तुरुंगात गेले, कोणी फासावर गेले, कोणी अन्नपदार्थ सडत राहिले, कोणाचे घातपात झाले. पण स्वातंत्र्याकरता लढले ना आपले लोक. त्यात स्त्रियासुद्धा आहेत. लहान किशोर आमचा तो शिरीष कुमार शहा, तोही पण आहे, लहानचा पोरगा, तोही पण वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय अशा गर्जना करीत त्यांनी आपल्या छातीवर गोळी झेललीच ना. त्यांची आठवण आपल्या लक्षात आहे ना. इतकं ते स्वातंत्र्याचं मोल आहे. राज्याभिषेक म्हणजे स्वातंत्र्याचा महासोहळा. आणि तो दिवस उगवला आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. प्रचंड सोहळा राज्याभिषेक. स्वप्न ते देखिले रात्री ते तैसेचे होत ते, हिंडता फिरता गेलो आनंद वदभुवनी.